ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. प्रिया सायलीचं गाठोडं घेण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेली असते, पण तिला ते गाठोडं कुठेच सापडत नाही. ती खूप फ्रस्ट्रेट होते आणि स्वतःशीच बडबडू लागते, कुठे शोधू आता मी हे गाठोडं, कुठे लपवून ठेवले, कसं काय गायब झालं, इथंच होतं ते, असं म्हणून ती टेबलवर हात ठेवते. पण तिचा हात टेबलवर असलेल्या कुंडीला लागतो आणि ती खाली पडते. जोराचा आवाज होतो. त्याने ती खूप घाबरते. म्हणते आता याला आत्ताच कडमडायचं होतं का, म्हणून ती गडबडीने कशी तरी ती कुंडी उचलून ठेवते आणि स्वतःला म्हणते की आता अर्जुन आणि सायली इकडे येतच असतील. आता जर मी इथून बाहेर पडले तर मला ते कॉरिडॉरमध्ये पकडतील. काय करू काय करू म्हणून ती कपाटात लपून बसते. तेवढ्यात अश्विनच्या रूममध्ये कसला आवाज आलाय हे बघण्यासाठी अर्जुन आणि सायली त्याच्या रूममध्ये येतात. सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या बघून अर्जुन म्हणतो, आपल्या घरात चोरी झालीये, चोर इथेच कुठेतरी असणार आहे, शोधूया आपण चोराला, चल लवकर, असे म्हणून ते दोघेही इकडे तिकडे बघू लागतात. तेवढ्यात सायलीला प्रियाची अर्धवट अडकलेली कपाटामधली ओढणी दिसते. ते अर्जुनला खुणवून सांगते की तिथे आहे म्हणून, आणि अर्जुनला म्हणते अहो तो गेटपर्यंत गेला असेल, चला आपण जाऊन बघूया, असं म्हणून ते दोघेही रूमच्या बाहेर जाऊन दार बंद करायचे नाटक करतात. ते गेलेले आहेत हे बघून तन्वी लगेच बाहेर पडते आणि सायली आणि अर्जुन तिला रंगेहात पकडतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय शोधायला आली होतीस, तुझी गोष्ट शोधायला इथे आली होतीस ना, ती तुला इथे कधीच सापडणार नाही. जो पुरावा तू नष्ट करायचा प्रयत्न करते, जे सत्य तू लपवायचा प्रयत्न करतेस ना, ते आता मी बाहेर काढणारच.